सामील होईल. रावसाहेब कालच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी एक महत्त्वाचं विधान केले, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? विधान असं आहे की माझ्या डॉक्टरांच्या औषधाने उद्धव बरे झाले पण मला गुण आला नाही, डॉक्टरांनी पक्ष बदलला का? राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार आहेत, बरोबर. या व्यंगचित्रकाराचे फटकारे आहेत. फार सहज सोपं बोलले ना ते. माझ्या समोरची गोष्ट आहे. त्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रमाणात खोकला झाला आणि तो थांबत नव्हता. अनेक औषधं झाली. आम्ही एकत्रच गाडीमध्ये होतो तिघे. तेव्हा राजसाहेबांनी त्यांना म्हणालं की माझे एक डॉक्टर यादव आहे, ते डॉक्टर यादव मलाही माहिती आहे, मी त्यांचं औषध घेतो अनेकदा शिवाजी पार्कचे. आणि तिथे सुद्धा मला त्या डॉक्टरांकडे सन्माननीय श्रीकांत ठाकरे यांनीच इंट्रोड्यूस केलं होतं. तर ते असं म्हणाले, डॉक्टर यादवचं औषध घे, ताबडतोब घसा मोकळा होईल. आणि त्यांनी स्वतः राजसाहेबांनी ते औषध मागवलं, स्वतः त्यांच्याकडे औषध सुपूर्द केलं. आणि पुढले 3-4 दिवस ते औषध घेतात की नाही, उद्धव ठाकरे कशा प्रकारे घेत आहेत आणि त्या औषधाचा काय परिणाम आहे झालेला, हे ते स्वतः माहिती घेत होते. पण जेव्हा तो त्याचा राज ठाकरेंना झाला खोकल्याचा, तेव्हा ते यादवांचं औषध त्यांना लागू पडत नाही. मी जेव्हा एकदा फोन केला त्यांना, ते म्हटलं अरे तुमचा अजून घसा बसलेला दिसतोय, तुम्हाला यादव फळलेले दिसत नाहीत. तेव्हा ते गमतीने म्हणाले बहुतेक डॉक्टरने पक्षांतर केलं. अशी चर्चा आहे की राजकीय निवडणुकांच्या निकालासंदर्भातले एक सांकेतिक विधान त्यांची जे असा विचार करतायत त्यांनी स्वतःला विश्लेषक म्हणू नये. नाही राऊत साहेब, राज ठाकरेंच्या भाषणाचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला असा त्यातला एक राजकीय हे जातोय. नक्की भाषणाचा काय, तुम्ही एकटं भाषण काय करून बसलात? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा फायदा शिवसेनेला नक्की झालेला आहे. हे मोकळेपणाने सांगायला उद्धव ठाकरे मागे राहत नाहीत आणि आम्ही मागे राहत नाही. आणखी एक भावनिक क्षण होता, तुम्ही भगवीशाल देत होता राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा सत्कार करायला. थेट राज ठाकरेंनीच सत्कार केला उद्धव ठाकरेंचा. शेवटी ते आता बोललो ना, प्रीती संगम. आणि त्या प्रीती संगमामुळे समोर भीती संगम निर्माण झालाय. हे होतच राहिले यापुढे. पण राऊतसाहेब, महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. 2 पक्षांची म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे यांची अजूनही गटनोंदणी होत नाही. बहुतेक ती घटस्थापनेपर्यंत पुढे जाऊ शकते, कारण ते काय दोघांमधलं काय जुळत नाहीये. शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत. त्याच्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे. करे तो क्या करे, इज्जत का सवाल आहे. बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, बोलून ते गेलो आमचा महापौर होणार. पण भारतीय जनता पक्ष असं कोणाला, त्यांची एक भूमिका अशी असते, माझं ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं, या भूमिकेत हे सगळे लोक असतात. त्याच्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर झालो. पण केडीएमसीतले तुमचे 4 नगरसेवक अजूनही अज्ञात स्थळी. आता यात काय नवीन राहिलंय का? गेले तुम्ही 4 दिवस हाच प्रश्न, मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता लापत्ता, त्यांच्यात आम्ही पोस्टर लावणार ना. यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू, मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन. आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे त्यात त्या चौघांची नावं येतील. उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते आणि आदित्य ठाकरे त्यांचा मुलगा जर मंत्री झाला नसता तर शिवसेना फुटली नसती असं रामदास कदम यांनी म्हटलं. रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे त्यांचा पक्षही फार लक्ष देत नाही अशी माझी माहिती आहे. ते स्वतः अनेक काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते, शिवसेनेच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी कृतज्ञ असायला पाहिजे, ठाकरे कुटुंबाविषयी कृतज्ञ असायला पाहिजे. लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याशी, तर लग्न कसं टिकेल असं